साऱ्या देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभेत पुन्हा एकदा नितीश कुमार प्रणित एनडीएचं सरकार येणार असल्याचा अंदाज साम टीव्हीच्या पोल ऑफ पोलनुसार पुढे आलाय। एनडीएला 140 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाआघाडीला 80 ते 90 जागांवरच समाधान मानावं लागण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। बिहारमध्ये झालेल्या विक्रमी मतदानाचा फायदा एनडीएला होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। बघा बिहारचा एक्झिट पोल मेट्राइसनुसार एनडीएला 147 ते 167, महाआघाडीला 70 ते 90 एवढ्या जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। एनडीएचं सरकार येईल असा अंदाज सगळ्याच एक्झिट पोलनुसार वर्तवला जातोय। पीपल्स पल्सनं एनडीएला 133 ते 159 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला, तर महाआघाडीला 75 ते 101 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला। भास्कर रिपोर्ट्सनुसार एनडीएला 145 ते 160 जागा मिळू शकतात, तर महाआघाडीला 73 ते 91 जागा मिळण्याची शक्यता आहे। चाणक्य काय म्हणताय बघा, चाणक्यनुसार एनडीए 130 ते 138 जागांपर्यंत राहील, तर महाआघाडीला 100 ते 108 जागा मिळू शकतात। पोल स्टार्टनुसार एनडीए 133 ते 149 जागांपर्यंत मजल मारेल, तर महाआघाडी 87 ते 102 जागा मिळू शकतात। तर बिहारचे हे एक्झिट पोल बघा, जवळपास सगळ्याच एक्झिट पोलनुसार एनडीएला सर्वाधिक जागा मिळणार आहेत। पुन्हा एकदा एनडीएचं सरकार बिहारमध्ये येण्याचा अंदाज एक्झिट पोलनुसार समोर येतो।